नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला एक मोत्यांचं स्टँड कसं बनवायचं ते शिकवणार आहे. हे स्टँड आपल्याला मंदिरातले जे आपले टाक असतात तर ते टाक ठेवण्यासाठी या स्टँडचा उपयोग होतो. हे अतिशय सुंदर असं एक स्टँड तयार होतं आणि हे सुंदर दिसतं. बनवायला अतिशय सोपं आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवून बघा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर हे मोत्यांचं स्टँड बनवण्यासाठी मी इथे हे 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती घेतले, 5 नंबरचेच लाल मोती घेतलेले आहेत आणि हे 2 नंबरचे लाल मोती आहेत आणि इथे मी हा 7 नंबरचा तंगूस वापरणार आहे. चला तर मग आता आपण हे स्टँड कसं बनवायचं ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा सुईमध्ये मी हे 4 मोती घेतलेले आहेत क्रीम कलरचे आणि हा जो पहिला मोती आहे या गाठीच्या शेजारचा जो मोती आहे त्याच्यातून विरुद्ध दिशेने अशी मी सुई काढून घेतलेली आहे. तर इथे असा हा एक चौफुला किंवा चौकोन असा हा एक मोत्यांचा तयार झालेला आहे. आता इथे आपण 3 मोती घ्यायचे. तीन मोती घेतल्यानंतर आता हा जो मोती आहे या साईडनी तंगूस आहे त्या मोत्यातून, तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपण हा असा सुई अशी काढून घेणार आहोत. अशा रीतीने हा आपला दुसरा चौफुला तयार झालेला आहे. आता हा शेजारच्या ह्या मण्यातून आपण वरच्या दिशेने अशी सुई काढून घेणार आहे आणि ह्या मधल्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे परत आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत आता या मधल्या मोत्यामध्ये डाव्या साईडने तंगूस आहे म्हणून उजव्या दिशेने उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. तसंच या कडेच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशी आणि परत ह्या मधल्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. हा आपला तिसरा चौफुला तयार झाला. आता परत 3 मोती घ्यायचे. आता इथे उजव्या साईडला मोत्यातून तंगूस आलेला आहे, त्याच मोत्यातून आता डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. हा आपला चौथा चौफुला तयार झालेला आहे. आता ह्या कडेच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे आता आपले 1 2 3 4 चौफुले तयार झालेले आहेत. असे आपण 9 चौफुले तयार करून घ्यायचे. तर असे मी हे 9 चौफुले तयार करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता या मधल्या मोत्यामध्ये तंगूस आहे तर तो या साईडच्या मोत्यातून काढून घ्यायचा असा. त्या चौफुल्यातून कडेच्या मोत्यातून आपण हे तंगूस काढून घेतला. आता इथे आपण 3 मोती घ्यायचे. परत 1 2 आणि हा 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे म्हणून परत डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घ्यायची
म्हणजे हे असा ह्या ह्या चौफुल्यावरती हा दुसरा चौफुला तयार. म्हणजे इतका वेळ आपण ह्या साईडनी वाढवत गेलो होतो चौफुले. आता आपल्याला असे वाढवायचे आहेत. म्हणून ह्या चौफुल्यावरती हा चौफुला आपण तयार करून घेतला. आता ह्या मोत्यातून वरच्या बाजूनी सुई काढून घ्यायची. आता आपल्याला ह्या बाजूने एक चौफुला वाढवायचा आहे ह्या मोत्यावरती. त्यामुळे आता हा तंगूस आहे ना, हा असा ह्या मोत्यांमधून फिरवून या कडेच्या मोत्यात आणायचा. आता इथे परत आपण हे 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 हे 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये खालच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई आपण काढून घ्यायची. म्हणजे इकडे हा एक चौफुला वाढलेला आहे. म्हणजे हे 9 चौफुल्यांवरती आता आपण 11 चौफुले करणार आहोत. ह्या साईडनी पण एक असा चौफुला वाढवणार आहोत. तर आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एकच वाढवायचं आहे आपल्याला, त्यामुळे आता परत आता इथून पुढे विणायला घ्यायचं आहे. त्यामुळे परत आपण सुई इकडे ह्या मोत्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने आपली सुई आहे. आता इथे 2-2 मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करणार आहोत. आता हा जो मोती आहे याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून वरच्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे क्रीम कलरचे. या मोत्यातून आता इथे वरच्या दिशेने तंगूस आहे. ही आता पूर्ण ओळ 2 मोत्यांनीच आपण विणून घेणार आहोत. हे 2 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने. मग आता ह्या आणि ह्या 3ही मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे. हा 1 2 आणि 3. असं या प्रमाणे 2-2 मोत्यांनी आता ही पूर्ण ओळ मी विणून घेणार आहे. अशा रीतीने ही दुसरी ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता हा जो कडेचा मोती आहे ह्याच्यामध्ये वरच्या दिशेने आपला तंगूस आहे ह्या कडेच्या मोत्यात. तर आता ह्या दुसऱ्या ओळीत पण आपण एक चौफुला इकडच्या साईडने वाढवणार आहोत उजव्या साईडने. म्हणून आता तंगूस त्याच मोत्यामध्ये ठेवायचा आहे आणि हे 3 मोती घ्यायचे. 1 2 3 आणि या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची. अशा रीतीने ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता हा जो मोती आहे चौफुल्याचा, हा वरचा 1 नंबरचा मोती, त्याच्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. इथे आता 1 2 3 मोती घ्यायचे आणि
त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। हा आपला तिसऱ्या ओळीतला पहिला चौफुला तयार झालेला आहे। आता परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। तसंच ह्या मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। आणि इथे आता 2 मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। मग ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। त्याचप्रमाणे ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता ही जी आपली तिसरी ओळ आहे ही आता पूर्ण इथपर्यंत 2-2 मोत्यांनी विणत जायची। म्हणजे ही जी पहिली ओळ होती इथे मी हे 9 चौफुले घेतले। दुसऱ्या ओळीला इकडे एक आणि इकडे एक असे 2 चौफुले वाढवले, म्हणजे 11 चौफुले झालेले आहेत हे। आणि आता तिसरी ओळ आहे ती ह्या ओळीप्रमाणे म्हणजे दुसऱ्या ओळीप्रमाणेच विणून घ्यायची पूर्ण। अशा प्रकारे ही आपली तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे। आता हा जो चौफुला आहे शेवटचा त्यातल्या ह्या मोत्यातून आपण ही अशी पहिल्या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत। आता इथे परत 3 मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 मोती घेतले। आता ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। आता ही आपली चौथी ओळ चालू झालेली आहे। या मोत्यातून खालून वरच्या दिशेने ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत। 1 2 आणि 3। आता इथून पुढची ओळ आपण हे असे 2-2 मोती घेऊनच पूर्ण करणार आहोत। 1 आणि 2। हा जो मोती आहे पहिल्या चौफुल्याचा त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे। या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि परत या मोत्यातून खालून वरच्या साईडने ही मी अशी सुई काढून घेतली। आता परत 2 मोती घ्यायचे आणि अशा प्रकारे ही चौथी ओळ इथपर्यंत येऊन पूर्ण करायची आपण। तर आता ही आपली चौथी ओळ पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला 5वी ओळ करायची। तर ही जी 5वी ओळ आहे ती ह्या पहिल्या ओळीप्रमाणे विणायची आहे। म्हणजे ह्या पहिल्या ओळीमध्ये आपण हे जे 9 चौफुले घेतले आणि मग त्यानंतर इथे एक एक वाढवून 11 झाले। तर आणि मग ह्या 3ही ओळी 11 चौफुल्यांच्याच विणल्या सेम। आता ही जी पुढची 5वी ओळ आहे ती 9 चौफुल्यांची विणायची, म्हणजे आपल्याला एक एक कमी करायचा आहे चौफुला। त्यामुळे आता इथे ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने हा तंगूस आहे, तर तो ह्या 2 नंबरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे काढून घ्यायचा आहे। म्हणजे आपण आधीच्या ओळीत ह्या मोत्यामधून काढून घेत होतो, त्यामुळे ते सेम येत गेले 3ही ओळी। आता कमी करायचं आहे आपल्याला, म्हणून ह्या दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली आपण। आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत। 1 2 आणि 3 मोती घेतले। आता या मोत्यातूनच उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। परत या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे परत 2 मोती घ्यायचे
आता ह्या दोन दोन मोत्यांनीच आपण ही ओळ पूर्ण करून घेणार आहोत, ह्या आधीच्या ओळींसारखीच. आता ही पूर्ण ओळ अशीच विणून घ्यायची आहे. आता इथे हे दोन मोती घेऊन आपण इथेच थांबवणार आहोत ही ओळ. याच्या पुढे काही विणणार नाही तिथे. फक्त आता हे दोन मोती घेतले, ह्या सुईतून काढून घेतले आणि आता ह्या सुईमधून काढून घेतले. आता हा मोतीवरती सुई आणून आपल्याला विणायची नाही आहे, कारण आपल्याला इथे 9 चौफुले करायचे. ते 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 चौफुले आपले तयार झालेले आहे. असा आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे. सेम त्याचप्रमाणे आपण हा दुसरा पण पार्ट विणून घ्यायचा आहे. असे हे दोन सेम टू सेम पार्ट आपण तयार करायचे आहेत. क्रीम कलरचे दोन्ही सेम पार्ट तयार करून घ्यायचे. तर आता हा जो पार्ट आपण बनवून घेतलेला आहे, तर त्या पार्टमध्ये आता हे कडेचे 1 2 आणि 3 हे 3 मोती आहेत. त्यातला हा जो मधला मोती आहे, हा मोती सोडून त्याच्या पुढचा हा जो मोती आहे आडवा, त्याच्यातून आपण अशी सुई काढून घेणार आहोत. म्हणजे हा एक चौफुला आहे, त्यातल्या या दुसऱ्या मोत्यातून पहिल्या चौफुल्याच्या दुसऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता इथे वरच्या दिशेने तंगूस आहे इकडे, तर आपण त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे खालून वरच्या साईडने अशी ही सुई काढून घेणार आहोत. हा आता ह्याच्यावरती एक चौफुला, उभा चौफुला तयार झालेला आहे मध्यभागी. ही ओळ मध्ये येते, त्या मध्यभागी आपला एक चौफुला तयार झालेला आहे. त्याच्या पुढचा हा जो मोती आहे, हा याच्यातून आपण सुई काढून घ्यायची. या मोत्यातून उजवीकडे सुई काढून घेतली. आता 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेऊन हा जो मोती आहे, हा याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. असे. आता परत हा जो मोती आहे, याच्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे, याच्यातून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची. आता परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले. आता हा जो मोती आहे, हा या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. हे विणताना अतिशय घट्ट विणून घ्यायचे, म्हणजे आपला टाक आहे तो व्यवस्थित त्याच्यात बसेल. लूज पडलं तर मग तो हालेल. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या आणि ह्या मोत्यातून
आपण सुई काढून घेणार आहोत अशी 1 2 आणि हा तिसरा. म्हणजे ही जी मधली ओळ आहे ती विणतोय आपण. हा मधला चौफुल आहे हा आपण विणत चाललेलो आहोत. परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता हा जो मोती आहे वरून खालच्या दिशेने त्या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि परत या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हे इथपर्यंत आपण म्हणजे ह्या ओळीचा हा चौफुला सोडून इथपर्यंत आपण सेम 2-2 मोत्यांनी विणून घेणार आहोत. आता मी ही पूर्ण 2-2 मोत्यांनी ही ओळ विणून घेतलेली आहे. आता आपल्याला इकडे न जाता इकडे जायचे. त्यामुळे हा जो मोती आहे हा शेवटचा चौफुला आहे, त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून आपण खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशी दिसते. इथे परत 2 मणी घ्यायचेत, 1 आणि 2 मणी घेतले. आता हा जो मोती आहे ह्या चौफुल्याचा या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण अशी सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा जो पुढचा मोती आहे आता आपण असं विणलं आणि असं विणलंय. आता आपल्याला ह्या ओळीवरती विणायचंय. त्यामुळे आता हा जो मोती आहे त्याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे पण आपण 2 मोती घेऊन विणणार आहोत. 1 आणि 2 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. आता परत ह्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे प्रत्येक वेळेला असं ओढून घ्यायचं आहे. आपल्याला हे असं घट्ट विणायचं आहे. आता अजिबात सैल ठेवायचं नाही आहे. आता परत 2 मणी घेतले आणि आता हा मोती आहे ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या 2 आणि हा तिसरा मोती. सुई काढून घेतली. इथे परत 2 मोती घ्यायचेत, 1 आणि 2 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून खालून वरती. अशा प्रकारे ही सगळी इथपर्यंत ओळ विणून घ्यायची आहे. आता ही जी ओळ आपण इथून सुरुवात केली होती ही अशी फिरवून अशी इथपर्यंत मी आणलेली आहे. आता इथे ह्या ओळीचा आपला शेवट आलेला आहे. हा जो मोती आहे ह्याच्यामध्ये वरून खालच्या दिशेने तंगूस आहे
त्या आता हा जो पुढचा मोती आहे हा जो मोती आहे ह्याच्यातून मी डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घेतली. आता हा जो पहिले आपण चौफुला विणलाय त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि आता इथे मात्र एकच मोती घ्यायचा. इतक्या आपण दोन दोन मोत्यांनी विणलेली आहे ही ओळ. आता ही एकच मोती घ्यायचा शेवटी. आणि हा जो शेवटचा चौफुला आहे त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेतली. इथे ही आपली ओळ एक पूर्ण झालेली आहे. आता या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आता इथे आपण दुसरी ओळ सुरुवात करणार आहोत दुसऱ्या ओळीची. तर इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 मोती घेतलेत. आता याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेतली. आता इथला जसा चौफुला आहे त्याच्यावर हा दुसरा चौफुला तयार झालाय. आता हा जो मोती आहे पुढचा याच्यातून पण मी सुई काढून घेतली अशी. इथे आता 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचप्रमाणे ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत 2 मोती घ्यायचे आणि ह्या 2 मोती घेऊन ही पूर्ण ओळ इथपर्यंत आपण विणून घ्यायची. ही दुसरी ओळ आहे. ही पूर्ण 2 मोत्यांनी इथपर्यंत विणून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली दुसरी ओळ पण पूर्ण झाली आहे. आता ह्या मोत्यामध्ये उजव्या साईडला तंगूस आहे. त्याच्यावरचा हा मोती आहे त्याच्यातून सुई अशी खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घेतली. आता इथे हा 2 नंबरचा मोती मी घेतलेला आहे. अतिशय बारीक असा हा मोती आहे. तो मोती सुईमध्ये घ्यायचा आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची. म्हणजे ह्या 2 गॅपमध्ये हा मोती बसतो बरोबर. परत एक मोती घ्यायचा लाल छोटासा. परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. असं आता प्रत्येक मोत्यांमधून आपण घेत जायचे हा मोती. म्हणजे ही जी गॅप आहे ही अशी त्या 2 मोत्यांच्या मधली ही भरून निघते.
फक्त पुढच्या मोत्यातून तंगूस काढून घ्यायचा आहे बास. अशा प्रकारे इथपर्यंत आपण हे मोती ओवून घेऊया. आता ह्या पूर्ण ओळीतून मी असे हे लाल मोती पास करून घेतलेले आहेत. आता इथे हा जो कॉर्नर आला आहे हा मोती आहे, ह्याच्यातून इथे डावीकडे तंगूस आलेला आहे. तर आता हा 1 2 आणि 3 म्हणजे हे 3 जे मोती आहेत हे इथे आपण हा लाल मोती घालणार नाहीत कॉर्नरच्या इथे. तर इथे आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, त्याच्या पुढच्या मोत्यामधून असं नुसते सुई काढून घ्यायची, लाल मोती काही घालायचा नाही आहे. त्याचप्रमाणे इथून पण ह्या पण मोत्यातून नुसती सुई काढून घ्यायची अशी. इथे पण लाल मोती घालायचा नाही आहे. आता इथून पुढे परत एक एक लाल मोती घालत जायचा आहे असा सेम. 1 2 3 अशा प्रकारे ही पूर्ण ओळ विणून घ्यायची. ही ओळ पण मी पूर्ण लाल मोत्यांनी विणून घेतली. आता हा कॉर्नर आला आहे, या कॉर्नरला इथे आणि इथे लाल मोती घालायचे नाही आहेत, नुसतेच असं हे तंगूस त्याच्यातून ओवून घ्यायचं आहे असं हे घट्ट ओढून घ्यायचं आहे सगळं. आणि आता हा दोरा इथे आपण बंद करून टाकणार आहेत. हा बंद केला, अशी गाठ मारली की 1-2 मोत्यातून हा असा काढून घ्यायचा आणि मगच तोडायचा, म्हणजे आपली गाठ पटकन सुटत नाही. वाटलं तर परत एक अजून गाठ आपण मारून घेऊ शकतो अशी. आणि इथे आपण हे आता तंगूस कट करून टाकणार आहे. अशा प्रकारे आपला ह्याचा वरचा भाग पण तयार झालेला आहे. आता हा जो आपला दुसरा आपण भाग तयार करून घेतलाय हा एकमेकांना असा जोडून घ्यायचा. आता हे 2 भाग जोडायचे. तर अशी सुई आपण ह्या मोत्यांमधून काढून घ्यायची. आता ही गाठ आहे ही आतल्या बाजूला मी घेतलेली आहे आणि आता ह्या मोत्यामधून मी अशी ही सुई काढून घेतली. आता इथे हा मी परत 5 नंबरचा लाल मोती वापरणार आहे बंद करण्यासाठी. तो एक असा ओवून घेतला याच्यामध्ये. आता हा जो पार्ट आहे दुसरा तर तो असा याच्यावरती लावून घ्यायचा व्यवस्थित असा. आता आपला तंगूस या वरच्या पार्टमध्ये ह्या मोत्यातून आहे, तर आणि एक लाल मोती मी घेतलेला आहे. आता हा दुसरा पार्ट आहे त्यातला सेम 2 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून खालून वरच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली. हा इथे एक जोडला गेला. आता अजून एक मोती लाल घेणार आहे मी. आता हा खालचा पार्ट आहे त्याच्यामध्ये ह्या मोत्यातून असा इकडच्या साईडने तंगूस आहे. तर आता सेम ह्या वरच्या पार्टमधून सेम ह्याच्या समोरचा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी
आपण उजवीकडून डावीकडे काढून घेऊया असे. आता हे आपले 2 मोत्यांनी हे जोडलं गेलं आहे. आता ह्या मोत्यात तंगूस आहे तर ह्या लाल मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आणि हा जो खालचा पार्ट आहे त्यातल्या ह्या 3 नंबरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता परत एक लाल मोती घेणार आहोत आणि हा जो वरचा पार्ट आहे त्यातल्या 3 नंबरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे ही सुई मी काढून घेतली. या 2 नंबरच्या लाल मोत्यातून परत सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून खालचा जो तिसरा मोती आहे त्याच्यातून खालच्या पार्टच्या तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि हा 3 नंबरचा लाल मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घेतली आणि हा वरचा पार्ट आहे त्यातल्या ह्या 4 नंबरच्या मोत्यातून मी ही सुई काढून घेतली. इथे परत लाल मोती, हे अशाच प्रकारे आपण हे 2 पार्ट एकमेकांना जोडून घेणार आहोत. आता ही आडवी पूर्ण ओळ बंद करून झालेली आहे. आता हा कॉर्नर आपल्याला बंद करायचा आहे. इथे आपण एक लाल मोती घेतला सुईमध्ये, या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे, एक लाल मोती घेतलाय आणि आता वरचा पार्ट आहे सेम त्याच्या समोरच्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. ह्या लाल मोत्यातून पण सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून पण घेतली, आता ह्या लाल मोत्यातून पण घेतली. आता इथे आता हे वरच्या दिशेने तंगूस आहे तर आता ह्या वरच्या पार्टचे हे जे 1 आणि 2 मोती आहेत याच्यामधून आपण नुसतीच सुई काढून घेणार आहे असे. इतक्या वेळ आपण एक एक मोत्यातून काढून घेतली ती, आता ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेणार आहोत. इथे परत एक लाल मोती घेणार आहोत आणि हा खालचा पार्ट आहे त्याच्या समोरचा हा जो मोती आहे, ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे त्याच्या समोरचा हा मोती आहे, ह्या मोत्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून असे 2ही मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेतली. म्हणजे इथे असा 1 2 3 4 चौफुला तयार झाला, पण इथे 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे कॉर्नरला. आता परत नुसती सुई काढून घ्यायची अशी, या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत हे जसं विणलं होतं तसं 1 आणि 2 मोती विणायचे आणि इथे मात्र हे जसे विणले, हे जसं बंद केलंय तसं हा कॉर्नर बंद करायचा. ही जसं विणलंय तसं सेम इथपर्यंत विणायचं आहे. परत हे कॉर्नर हा जसा बंद केला तसा हा आणि हा कॉर्नर बंद करायचा आहे. मी ह्या इथपासून इथपर्यंत असं हे जोडून घेतलेलं आहे. आता हा कार्डबोर्डचा तुकडा आहे, हा मी ह्या मापामध्ये कापून घेतलेला आहे. तो मी आता ह्या 2 पार्टच्या मध्ये असं घालणार आहे. असा 2 पार्टच्या मध्ये मी हा कार्डबोर्डचा तुकडा घातलेला आहे. आता इथून पुढे परत मी बंद करून घेणार आहे सगळं. आता मी सगळं बंद करून घेणार आहे म्हणजे मग आपलं स्टँड तयार होईल. तो कार्डबोर्डचा तुकडा टाकला म्हणजे ते जरा
हे दोन्ही पार्ट आहेत ते घट्ट राहतात असे. तुम्ही पाहिजे तर त्या कार्डबोर्डच्या तुकड्याला प्लास्टिक पण चिकटवून आतमध्ये घालू शकता, म्हणजे त्यामुळे समजा पाणी वगैरे काही सांडलं तर कार्डबोर्डचा तुकडा ओला होणार नाही. शक्यतो आपण देव व्यवस्थित पुसूनच मगच मांडतो, त्यामुळे ओला होणार नाहीच, पण तरीसुद्धा वाटलं तर तुम्ही त्याला प्लास्टिकचा कार्डबोर्डला त्या प्लास्टिकचा तुकडा लावू शकता. अशा प्रकारे हे सुंदर असं मोत्यांचं स्टँड आपलं तयार झालेलं आहे. आमचे टाक आहेत ना ते 2.5 इंचाचे आहेत, तर मग मी हे इथून एवढं जे अंतर आहे हे ते 2.5 इंचाचं घेतलं आहे आणि हे जास्तीचं घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजूनही मोठं वगैरे करू शकता, जसं तुम्हाला तुमचे जेवढे टाक असतील त्या हिशोबाने हे मधलं अंतर घ्यायचं आहे. या स्टँडला मी इथे एक छोटंसं फूल चिकटवून घेतलेलं आहे आणि हा आमच्या घरातला देवीचा टाक आहे तो ह्याच्यात ठेवलेला आहे. हे अतिशय सुंदर असं दिसतंय. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.